बघा हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. आता हे ॲप आपण ओपन करूत. ओपन केल्यानंतर असं हे अलो करावं लागेल तुम्हाला. पूर्ण वाचून अलो करा, तसं काय नाही की बघून करा. शॉपला खूप लोड आहे कारण की खूप युजर आहेत सध्या. खूप लोक ह्या शॉप ॲप वापरतात. खूप लोकांना अर्निंग केली. एकाला 300-400 रुपये रोजचे अर्निंग येत आहे. तर मग त्यासाठी ते तर तो करणारच ना. आता इथे युजर नेम टाका म्हणता आहे पासवर्ड. तर आपण जो युजर नेम तयार केला तर तो टाकून देऊ तिथं. ओम साई जो युजर नेम केला तर पासवर्ड पण आपण टाकून देऊ. पासवर्ड पण तुम्हाला माहिती आहे काय टाकलेला आहे. एकदा तरी टाकून दिला पासवर्ड. आता लॉग इन होत आहे. बघा हे लॉग इन झाल्यानंतर कसा डेस्कबोर्ड येतो. रॉंग पासवर्ड म्हणत आहे तो. हे तर रेफर कोड झाला. इथं पासवर्ड टाकून देऊ आपण जो टाकला होता तो. हे टाकून दिला मी पासवर्ड. आता लॉग इन होईल तो. लॉग इन झाल्याच्या नंतर असा डेस्कबोर्ड येईल. तुम्हाला म्हणलं ना सध्या ॲप खूप लोड आहे कारण की इतका क्रेज आहे ॲपचा, इतकी अर्निंग देत आहे, सर्वात जास्त पैसे देत आहे. आता हे बघा इथं पूर्ण तुम्हाला दिसत असेल ते काय काय. आता इथे मेंबरशिप हे तुम्ही कन्फर्म करू शकता. इथं दिवाळीचा ऑफर आहे काय. गुड इव्हनिंग, युअर जॉईनिंग सक्सेसफुली, होप युअर. इथं रिप्लाय, इथं मोबाईल नंबर हे सगळं दिलेलं आहे त्यानं. कसा हेल्प करायचं, प्लॅटफॉर्म नंबर ते पूर्ण दिले. हे रिप्लाय द्यायचं तुम्हाला काय असं इश्यू असताल तर तुम्ही इथं मेसेज बी टाकू शकतात त्यांना. आपल्या सध्या इश्यू नाही बॅक. आता इथं टोटल तुम्ही जितके लोक रेफर करताल तितके इथं न्यू पीपल, इथं रनिंग किती पैसे कमविले तितके पूर्ण तुम्हाला इथं माहिती येईल. हे क्लोज करूत. असा डेस्कबोर्ड आहे बघा. द रिचार्ज, विड्रॉ, इनवाईट, प्लेस ऑन ऑर्डर हे ॲप आहे. टोटल अर्निंग, ऑर्डर अर्निंग दाखवते, फायनान्सला अर्निंग दाखवते, एजंट अर्निंग दाखवते, ॲग्रीमेंट, टोटल इन्कम पण दाखवते. याच्यामध्ये लेवल आहेत. जनरल लेवल म्हणजे अमाऊंट 0. 1 रुपया न भरता 20 ऑर्डर येणार तुम्हाला. त्याचं कमिशन येणार 2.5. त्यानंतर तुम्ही 1000 रुपये जॉईन करून 1000 रुपये भरले म्हणजे 1000, तर तुम्हाला पर ऑर्डर 3 रुपये कमिशन भेटणार. 28 ऑर्डर, रोजचे 28 ऑर्डर म्हणले तरी 3 गुणिले करण्यात 2.5 गुणिले गेले तरी 75 रुपये रोज पडेल तुम्हाला त्याच्यामध्ये. भेटलो 75 रुपये. त्याच्यानंतर तुम्हाला 1 मिनिट त्यानंतर तुम्ही 3000 भरले तर तुम्हाला 0.32 म्हणजे 3.20 रुपये येणार. आणि रोजच्या 30 ऑर्डर येणार. 30 ऑर्डर म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये 250 रुपये रोज पडेल. 8000 रुपये तुम्ही टाकले तर 0.34 म्हणजे 3 रुपये 40 पैसे तुम्हाला इतके येणार. आणि 32 ऑर्डर, जसे तुम्ही पैसे वाढवला तसे तुम्हाला ऑर्डर वाढणार. तुम्ही चेक करू शकता ऑर्डर कशा वाढत आहेत. इथं खाली दाखवत आहेत कोण किती अर्निंग केली आहे. सगळ्याचे नाव येतात, नितीन असे पूर्ण नाव येतात. इथं बघा कंपनी प्रोफाईल पण तुम्ही बघू शकता का आहे कंपनी प्रोफाईलमध्ये. कोणचा पण ॲप यूज करायच्या अगोदर पूर्ण कंपनीची माहिती घ्यायची. कंपनीची माहिती घेतल्याशिवाय काही इन्स्टॉल करायचं नाही. डिअर यूजर, हॅलो, वेलकम, शॉप ॲप, दिस प्लॅटफॉर्म, थर्ड पार्टी, हे पूर्ण आपण तुम्ही वाचून घेऊ शकता का आहे काय नाही. त्यानंतर एजंट, आता एजंट पण दाखवून देतो. एजंट पण कोण आहे त्या ॲपमध्ये. आता एजंट येत आहेत. साईट लोड खात आहे म्हणून तुम्ही बॅक जासाल, पण तसं जाऊ नका. कारण पूर्ण बघा इथं प्लॅटफॉर्म कसा आहे. इन्व्हाइट युअर फ्रेंड टू जॉईन यूज, म्हणजे एका फ्रेंडला तुम्ही इन्व्हाइट केलं तर 16% तुम्हाला त्याचं कमिशन भेटणार. त्या फ्रेंडनं दुसऱ्या फ्रेंडला केलं तर त्याचं 8% भेटणार. आणि त्या तिसऱ्यानं चौथ्याला केलं तर तुम्हाला 4% कमिशन भेटणार. त्यामध्ये रेफरारनं हे तुम्ही नाही केलं तरी चालते. तुम्ही स्वतःचं एकट्याचं पण हे केलं तर चालते. पण ज्याला जास्त करायचे अर्निंग ते रेफर करू शकते. असं नाही की तुम्ही करावंच दुसऱ्या ॲप. आणि कॅल्क्युलेशन बघा इथं कॅल्क्युलेशन पण आहे. तुम्ही इथं टाकले 3000, आपण 3000 धरून चालूत. हे 3000 30 दिवसासाठी, तर तुम्हाला येणार 30 दिवसाचे 13,868 रुपये विदाऊट अर्न.
म्हणजे कोणाला न इन्व्हाइट करता तुम्हाला इतकी अमाऊंट येते. तुम्ही जस्ट 1000 रुपये धरा, 1000 रुपये टाका, 1000 रुपये धरा, 3 दिवसात 4,560 रुपये एका महिन्याची अर्निंग, ते पण घरी बसल्या बसल्या. चला आपण बॅक जाऊ. रूल इथले रूल पण तुम्ही वाचून घ्या, काय आहे कसं आहे. कंपनीचं पूर्ण माहिती असल्याशिवाय कंपनी जॉईन होऊ नये हे तर माझं आहे, त्यासाठी सांगत आहे. चेक करू शकता तुम्ही कंपनीचे ड्यू टू द अमाऊंट रिचार्ज इन्फॉर्मेशन प्लीज चेक द प्लॅटफॉर्म अकाउंट. हे पूर्ण तुम्ही वाचून घेऊ शकता. कसं म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला, VIP1 म्हणजे 1000 रुपये भरल्यावर 28 दिवसाच्या किती ऑर्डर येणार, तुम्हाला किती येणार इन्कम, मॅक्सिमम इन्कम 84 रुपये रोजची. 84 तुम्ही 3000 गेलं तर मॅक्सिमम रुपये 288 रुपये येणार. 3000 भरले तर 8000 रुपये भरले तर तुम्हाला मॅक्सिमम अमाऊंट किती येणार रोज, 870 रुपये. आणखीन 16,000 भरले तर 1958 रुपये तुम्हाला येणार. हे पूर्ण याच्यामध्ये माहिती आहे. आता आपण पाहू इथं अर्न कसं करायचं. अर्न करण्याच्या अगोदर तुम्हाला इथं प्ले ऑन ऑर्डरला क्लिक करायचं. इथं बघा, इथं 0 आहे. इथं तुम्हाला 20 ऑर्डर भेटल्यात. नवीन याला फक्त 20 ऑर्डर येतात. तुम्ही जेव्हा 1000 रुपये भरसाल तेव्हा तुमची 28 ऑर्डरपासून चालू आहे. आता इथं ॲडव्हर्टाईज आहे. आता इथं ऑर्डर नावला करायचा. ऑर्डर नाव केल्यानंतर तुम्हाला ते अगोदर विचारेल तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचा पिनकोड पूर्ण विचारेल. त्यासाठी एक्सपोर्ट आहे ते काय म्हणत आहे, प्लीज इंटर युअर रिअल नेम. आता जे तुमचं रिअल नेम आहे ते टाका. आता याचं रिअल नेम आहे ते टाकून देतो मी. आता याचं रिअल नेम का होतं, याचं रिअल नेम हे आहे. याचा कॉन्टॅक्ट नंबर, जो याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो टाकून देणार आहे. तुमचा तिथं कॉन्टॅक्ट नंबर टाका. इथं लोकेशन, तुमची जे लोकेशन आहे ती टाकून द्या. इथं ॲड्रेस टाका. तुम्ही जे तुमचा ॲड्रेस आहे प्रॉपर ॲड्रेस टाकू शकता, नाही तर तुम्ही तुमच्या गावाचं नाव पण टाकू शकता. तर मी माझ्या गावाचं नाव इथं टाकून देत आहे इथं. आता इथं ओके ऑप्शन येत आहे. ओकेला क्लिक केल्यानंतर तुमची माहिती पूर्ण सेव्ह होईल. सेव्ह झाल्याच्यानंतर आता सक्सेसफुल झाली. आता तुम्हाला इथं अर्न करता येईल. आता हे ऑर्डर नावला क्लिक करा. ऑर्डर नावला क्लिक केलं हे असं नाही, हे येणार नाही. ऑर्डर नावला क्लिक केल्यानंतर हे असं येईल. आता हे असं हे शॉपिंगचं येईल. इथं कॅन्सल करू शकता तुम्ही, येस करू शकता. इथं येस करा. इथं सबमिट केलं ना, सबमिट केलं इथं सबमिट करा. इथं सबमिट केल्यानंतर ऑर्डरिंग होईल. नंतर फिलअप युअर सगळा रेकॉर्ड तुमचा होईल. नंतर कमेंट पण होईल, पेमेंट सक्सेसफुल. हे बघा, आता इथं पूर्ण ऑर्डर कंप्लीट झाली. ऑर्डर कंप्लीट झाली इथं बघा ऑर्डरचा अमाऊंट, कंप्लीट ऑर्डर किती झाले एक पण नाही. अर्न किती झाले 27 पॉईंट हे. पण तुम्ही पैसे भरले नाही त्यासाठी तुम्हाला फक्त 2.5 रुपये येणार. इथं कन्फर्म केलं, इथं 2.5 झाली. दोन ऑर्डर केले आपण, तिथे झाले 5. दोनदा ऑर्डर केले झाले किती 5 रुपये. त्यानंतर ऑर्डर नावला क्लिक केल्याच्यानंतर आणखीन येईल तिथं की म्हणजे किती होईल काय होईल पूर्ण माहिती. आता वेट करा. फक्त सबमिट करायचं, कॅन्सल नाही करायचं. कॅन्सल केव्हा करायचं, तुम्ही पैसे भरले, तुमच्याकडे असताल 1000 रुपये असले आणि ती ऑर्डर आली 1200ची, तर ती ऑर्डर तुम्ही कॅन्सल करू शकता. जशी तुमच्याकडे अमाऊंट आहे तशी तुम्ही येस करू शकता. तसं नाही की हे. आता बघा हे ऑर्डर नाव सर्वात सोपं आहे की कसं करायचं काय करायचं. आता हे ऑर्डर सबमिट केली. आता इथं 3 ऑर्डर झाल्या पाहिजे. सध्या ॲपचा प्रॉब्लेम, हे 3 झाले. इथं बघा पैसे कसे वाढले. आणखीन एक करून दाखवतो. ऑर्डर नाव सबमिट झाली. आता ही ऑर्डर आली तर सबमिट करून टाकतो. सबमिट करा. सबमिट केली बघा, ते सबमिट ऑर्डर फिलअप. आता हे झालं. याच्यानंतर बॅक जा. बॅक गेल्यानंतर इथं सेटिंगमध्ये जाऊ शकता तुम्ही. तुमचं बघू शकता तुमचं प्रोफाईल अकाउंटला किती 10 आले सध्या. पे आउट कस्टमर
आता इथं ऑर्डरमध्ये गेले तुम्हाला पूर्ण ऑर्डरची माहिती भेटेल, काय आहे कसं आहे. हे पेंडिंग, कंप्लीट, इनकम्प्लीट पूर्ण माहिती येईल याच्यात. नंतर याच्यामध्ये कॅश आऊट म्हणले इथं जितकी अर्न झाली 10 झाले. आता तुम्ही इथे येतं का बँक ॲड आली तर इथं काय करायचं, अकाउंट नंबर टाकायचा आपला, जे तुम्हाला बँकेत पैसे पाहिजे ते तुमचं बँकेमध्ये जे युजर नेम आहे, म्हणजे बँकेमध्ये जे पूर्ण नाव आहे ते नाव टाकायचं. बँकचं नाव इथं सिलेक्ट करायचं, बँक येईल तुम्हाला इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आय डी, नाईप कोड टाकून सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर इथं पूर्ण येईल. इथं तुम्ही जितकी अमाऊंट तुम्ही कमी तितकी अमाऊंट टाकू शकता. तुम्ही अमाऊंट टाकली इथं विड्रॉला क्लिक केलं तर तुमच्याला 18% GST लागेल. म्हणजे तुम्ही 1400 रुपये टाकले, म्हणजे 1400 रुपये विड्रॉल टाकले तर ते तुम्हाला 1250पर्यंत येताल. 150 रुपये तुमची GST जाईल. पण GST आहे म्हणलं गव्हर्मेंट असणारच ना हे, त्यासाठी. आणि 24 घंट्याच्या आत तुम्हाला तुमचं पेमेंट येऊन जाईल. तर खाली दिलेलं आहे बघा, पूर्ण खाली तुम्हाला माहिती भेटून जाईल. त्याच्यानंतर हे रिचार्ज कोड. आता तुम्ही रिचार्ज किती केलं, म्हणजे हजार कसे टाकायचे, ते 1000 कसे टाकायचे ते पण तुम्हाला दाखवतो. हे इथं रिचार्जचं ऑप्शन आहे. रिचार्जच्या ऑप्शनला गेलं तर अमाऊंट येईल 1000, 3000, 8000. हे आता असा डेस्कबोर्ड आला. इथं 1000ला क्लिक करायचं. त्यानंतर सबमिटला क्लिक. त्यानंतर इथं पेआउटवाल्याचं नाव, म्हणजे कोण पेआउट करत आहे, तर पेआउटवाल्याचं नाव टाका. इथं तुमचं नाव टाका तुम्ही. मी आता हे कस्टमरचं नाव टाकत आहे. त्याची ईमेल आय डी टाका. ईमेल आय डी. त्यानंतर ओके केल्यानंतर असा हे क्रोमला जाईल. क्रोमला डेस्कबोर्डला नेईल. क्रोमला डेस्कबोर्डला नेल्यानंतर तिथं तुम्हाला पूर्ण दाखवेल फोनपे, गुगल पे, वॉलेट ऑप्शन येईल. आता हे 1000 रुपये आले, रुपये पे, रोज रुपये. आता इथं हे प्रोसीड टू पेला क्लिक करा. आता इथं ते नाव येईल बघा, तुमचं मोबाईल नंबर, त्याची ईमेल आय डी, कार्डनं करायचं, UPI करायचं, नेट बँकिंग, वॉलेट, पेलेट. आता तुम्ही वॉलेटनं क्लिक केलं तर वॉलेटमध्ये आहे बघा, हे पूर्ण आहे हे वॉलेटचं बॅक. तुम्हाला UPI करायचं असेल तर तुम्ही UPI पण करू शकता. UPI ID इथं टाकू शकता आणि पे नावला करू शकता. त्यानंतर कार्डनं म्हणलं मास्टर कार्ड नंबर, एक्सपायरी, कार्ड होल्डर नेम, CVV करून पे करू शकता. पे झाल्याच्यानंतर तुमचं 5 मिनटामध्ये तुमच्या ऑर्डर इथं वाढून जातात. मी आता बॅक जात आहे. बॅक. आता हे मॅसेज पण असा येईल की पेमेंट तुमचं सक्सेसफुल झालं नाही म्हणून चेक करू शकता. रिक्वेस्ट हॅज बीन पेमेंटची लिंक आहे, ते मॅसेज पण येऊन जाईल तुम्हाला.